डॉक्टर आंबेडकर दीक्षाभूमी दक्षता समितीचे अध्यक्ष आहे। आम्ही जो सम्राट अशोक जयंतीचं जो नियोजन आयोजन केलेलं आहे याच्यामध्ये फक्त 2 संघटना मेन काम करतो आहे। एक आहे सम्राट अशोक सेना जे आशिष भाऊ बनसोडची आहे आणि तिथे अभिषेक थुलकर पण आहेत आणि आमची दीक्षाभूमी दक्षता समिती असे हे 2 समितीचे पूर्ण आयोजन नियोजन केलेले आहेत। बाकीच्या मी ज्या वाचल्या आहेत त्या सपोर्ट मध्ये आहेत पण त्यांचा पण वेलकम। पण ज्या 4 वाजता निघेल 24 तारखेला संध्याकाळी 4 वाजता तिथून कृपाली चौक म्हणतात त्याला कृपलानी चौक ते दीक्षाभूमी पर्यंत आमची धम्मध्वज 125 फुटाचा धम्मध्वज आहे। ती म्हणजे शांतीचं प्रतीक म्हणून आम्ही तो आणि सम्राट अशोकनी प्रियदर्शी सम्राट अशोकनी बुद्ध धम्म सगळीकडे वाढवलं आणि त्यांनी आपले 2 मुलं पण धम्माला दान दिले। अशा महान सम्राट अशोकची आपण जयंती साजरी करत आहोत आणि ती दीक्षाभूमीवर आल्यावर जे आतमध्ये स्टॅच्यू आहे सम्राट अशोकचं त्याला माल्य अर्पण करून त्याचं बाजूला एक स्टेज बनलेला आहे त्या स्टेजवर आपण केक कटिंग करणार आहोत आणि केक कटिंग झाल्यावर अल्पोराचा पण तिथे कार्यक्रम आहे। जे कोणी येतील त्या सगळ्यांसाठी आपण अल्पोराचं काम तिथं कार्यक्रम करत आहोत। माझ्या बांधवांना सगळ्यांना बहिणींना सगळ्यांना सांगणं आहे की तुम्ही आवर्जून या आणि प्रियदर्शनी सम्राट अशोक जयंतीच्या शुभ अवसरमध्ये तुम्ही सगळेजण सामील व्हा आणि ह्या नवीन उपक्रमाचा तुम्ही सगळेजण लाभ घ्या हे सांगायचे आहे।